श्रीमती राधिका भांडारकर, पुणे स्थित श्रीमती भांडारकर ह्या 76 वर्षीय लेखिका. त्यांनी वयाच्या 15-16व्या वर्षापासून लेखनास सुरुवात केली. त्यांनी मुंबई व जळगाव आकाशवाणीवर साहित्य अभिवाचन केले आहे. त्यांचे मावळलेले सूर्य, पाऊल, गॅप्स, 4 अंतर्बोल, ह्रस्व हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. लव्हाळी, गमभन, पैजण हे ललित लेखसंग्रह, जीजी अळवावरचं पाणी हे चरित्रात्मक ग्रंथ, गारवा हा कविता संग्रह. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जीजी या चरित्रात्मक पुस्तकास तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन पुणे यांचा विशेष पुरस्कार, ह्रस्व या कथासंग्रहास ठाणे साहित्य परिषद सावित्रीबाई फुले पुरस्कार, आम्ही सिद्ध लेखिका राज्यस्तरीय कथा स्पर्धेत सलग 2 वर्षे 35-36 या कथेस प्रथम आणि उत्तरायण या कथेस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, मनस्पर्शी साहित्य समूहातर्फे अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे या कवितेस उत्कृष्ट पुरस्कार. सध्या वेगवेगळ्या साहित्य समूहातून कथा, ललित, काव्य साहित्य क्षेत्रात विपुल लेखन त्या करत असतात. संवाद मीडिया या इंटरनॅशनल पोर्टलवर त्यांचे सातत्याने लिखाण चालू असते. माननीय देवेंद्र भुजबळ, निवृत्त दूरदर्शन मुंबई कार्यक्रम आयोजक, संपादित न्यूज स्टोरी टुडे या इंटरनॅशनल पोर्टलवर माझी जडणघडण हे वाचनीय साप्ताहिक सदर त्या सध्या लिहित आहेत. आतापर्यंत त्याचे 14 भाग प्रकाशित झाले आहेत आणि वाचकांचा या सदरास उदंड प्रतिसाद मिळत आहे. शुभम करोती, फुलोरा, कलेचे माहेरघर, आम्ही सिद्ध लेखिका या साहित्य समूहातर्फे साहित्यभूषण, साहित्यदुर्गा या किताबांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रेडिओ विश्वास नाशिक या आकाशवाणी माध्यमावर कविता, कथा, पुस्तक परीक्षण, सादरीकरण त्या करीत असतात. कोकण 9 या चॅनलवर मी एक लेखिका म्हणून विशेष मुलाखत प्रसारित झाली. आज सर्वच स्टार कवी कुसुमाग्रज पुरस्कारांनी आपणास सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.